तलावांमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटती आणि त्यामुळे मुंबई 10% पाणी कपात अटळ आहे। 29 एप्रिलपूर्वी पाणी कपातीसंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव आटू लागले आणि त्यामुळे आतापर्यंत पाणीसाठा बराच कमी झाला आहे। त्यामुळे अवघ्या 30% पाणीसाठ्यामध्ये येणारे 2 महिने मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे। तलावांमध्ये 4,43,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे, परंतु उष्णतेमध्ये झालेल्या वाढीमुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन सुद्धा झालं। त्यामुळे सध्याचा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरवण्यासाठी 10% पाणी कपात करावी लागेल असं मतही पालिकेच्या जल अभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केलं आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे आपला प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत आहेत। शिल्पा, बऱ्याच दिवसांपासून बोललं जात होतं की पाणीसाठा कमी आहे आणि त्यामुळे कपात होईल। अंमलबजावणी कधीपासून होणार आहे या पाणी कपातीची? काय नियमावली आलेली आहे? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 30% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। 70% पाणीसाठा हा कमी झालेला आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये फक्त 30% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे येत्या 2 महिन्यांमध्ये मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे। आता जर आपण पाहिलं तर तलावामध्ये 4,43,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे। मात्र सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे आणि याच उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होत आहे। सध्याचा पाणीसाठा हा जून अखेरपर्यंत पुरण्यासाठी 10% पाणी कपात ही मुंबई महानगरपालिकेला करावी लागणार आहे आणि तसे निर्देश किंवा आदेश देखील मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणार आहे। मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये पाणीसाठा जर पाहिला आपण तर 1 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याची परवानगी द्यावी असं पत्र देखील आता जल अभियंता विभागाने पालिका आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठवलेलं आहे। आपण जर पाहिलं तर सध्या हा कडाक्याचा उन्हाळा सुरू असल्यामुळे मुंबई शहराला 2 महिने पाणी पुरवठा पुरेल। मात्र ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारने नियोजन करा असे आदेश दिले होते आणि त्यानुसारच बरोबर आणि मुंबईकरांना पाणी कपातीच्या झळा सोसाव्या लागू नये यासाठी घेतलेली खबरदारी आपण म्हणूया। काय उपाययोजना आणखी राबवतात आणि पत्राला नेमकं उत्तर काय येतं याकडे सुद्धा लक्ष असेल। शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।